पनीर बनवण्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे म्हशीचं हाय फॅट मिल्क. हे हाय फॅट मिल्क तुम्हाला गरम करायचं आहे आणि त्याला उकळी फुटल्यानंतर ते बंद करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 लिंबू कापून टाकायचे आहेत. हे डिपेंड करतं तुमचा लिंबू किती मोठा आहे. जर जास्त लागले तर जास्त लिंबू वापरायचे. लिंबाच्या रसात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर थोडंसं ते लिक्विड एक वाटीभर होतं. ते वाटीभर लिक्विड आपल्याला त्यात गरम दुधामध्ये टाकायचं. मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. ते लिक्विड जे आहे ते हळूहळू टाकायचं आहे. त्याच्यामुळे आपण दूध फाडतोय. दूध फाटण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्ही बघू शकता पाणी वेगळे होते आणि फॅट्स वेगळे होत आहेत. आपल्याला तीच तर प्रोसेस करायची आहे इथे. आणि अशा प्रकारे पाणी आणि फॅट्स पूर्ण वेगळे झालेले आहेत. ते वेगळे झालेले फॅट्स मी एका कापडामध्ये टाकतोय. त्या कापडाला आपण मस्लिन क्लॉथ म्हणतो. त्याच्यामध्ये ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ते टाकलेलं आपण एकत्र गोळा करायचं आहे. त्याच्यामध्ये जे उरलेलं पाणी आहे ते टाकायचं आहे आणि मग याच्यामुळं हे जे पनीर आहे ते स्मूथ बनणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला एका कपड्यामध्ये ते गुंडाळायचं आहे. त्याच पाण्यामध्ये डीप करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते थंड पाण्याखाली थोडंसं त्याला अंघोळ घालायचे. हे सगळं आपण पनीर स्मूथ करण्यासाठी करतो. त्यानंतर पनीरला आपण एका डिशवरती ज्याला होल आहेत, ज्याच्यातून पाणी खाली जाईल त्याच्यावरती दाबून एक व्यवस्थित आकार द्यायचा आणि त्याच्यावरती आपण काहीतरी वजन ठेवायचं आहे. त्याप्रकारे तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे उरलेलं पाणी पण त्यातून निघून जातं आणि असं एक सुंदर पनीर, मलई पनीर तुम्हाला दिसतं. आणि हे लक्षात ठेवा, हे अमृत आहे, हे टाकायचं नाही.